कुमार सरांकडे यायचंय. सर, आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की त्या तिघांची गोष्ट मध्ये काय घडणार आहे आणि त्यातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळणार आहे. दीनानाथ दप्तरदार म्हणजे या कथेचा नायक हा 15 वर्ष आपल्या बायकोपासून विभक्त राहतोय. त्यांनी डिवोर्स घेतलेला नाही आहे, पण तो आता या शहरात आलेला आहे आणि शहरात तो आयुक्त झालेला आहे. आणि आयुक्त झाल्यानंतर तो इलेक्शनला उभा राहिलेला आहे आणि प्रचारासाठी म्हणून तो त्या विभागामध्ये आलेला आहे. आणि नंतर काय प्रसंग होतोय तो आपण बघूया. वा वा वा, बघूया त्या तिघांची गोष्ट या नाटकातला हा प्रसंग. बोल. काय नाही, माझ्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. माझी इच्छा आहे की त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तू यावंस आणि असं एक स्टेटमेंट द्यावंस की गेली 15 वर्ष आम्ही एकमेकांपासून अलिप्त राहतो, विभक्त राहतो. मी ह्याच्या पुढं कधीही त्याच्याबरोबर राहणार नाही, पण ह्याच्या प्रोफेशनल कर्तृत्वाविषयी माझ्या मनामध्ये आदर होता, आहे आणि यापुढेही तो राहील. समजा मी असं केलं, म्हणजे समजा मी असं केलं तर त्यामुळे नक्की काय होईल? हे बघ सुमन, गेली 15 वर्ष झाली आपण एकमेकांपासून अलिप्त राहतोय. या राजकारणाच्या निवडणुकीच्या धकाधकीमध्ये तुला खेचणं हे मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाहीये. पण तरी सुद्धा गेल्या महिन्यात दीड महिन्यामध्ये आपल्या दोघांबद्दल वर्तमानपत्रामध्ये बरंच काही छापून यायला लागलेलं आहे. आपण वेगळे राहतो, विभक्त राहतो, याचा अर्थ आपण काहीतरी अनैतिक कृत्य करतोय असं होत नाही. आणि हीच गोष्ट एकाच व्यासपीठावरनं आपण दोघांनी ठणकावून सांगायची. तू तिथे येऊन जर बोललीस तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट येईल. अच्छा, म्हणजे मी फक्त इम्पॅक्ट साठी हवी आहे तर? सुमन, तुला असं नाही वाटत हे जरा जास्तच अति होतंय? मी अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय पारदर्शकपणे तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला माहिती आहे तुझे माझ्याबद्दलचे पूर्वग्रह प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण झालेत. ते पूर्वग्रह आकाशातून नाही पडले. अरे, राजकारणात पडण्याचा निर्णय घेतलास तेव्हा हा इतिहास आड येऊ नये म्हणून भेटीला आलास. मी दरवाजा उघडल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला तुझा, लगेच पुढची चाल. मान्य, सबशेल मान्य की अतिशय विचारपूर्वक आणि प्लॅनिंग करून मी नानाला तुझ्याकडे पाठवलं. करेक्ट. पण तुला चॉईस होता नानाशी तुटकपणे वागण्याचा, न बोलण्याचा. पण तू नेमकं चांगलं बोललीस. तू चांगलं बोललीस म्हणून मी तुला फोन केला. तेव्हाही तुला चॉईस होता माझा फोन न उचलण्याचा, न बोलण्याचा. पण तू माझ्याशी बोललीस म्हणून मी पुढची भेट मागितली. मी मदतीची विनंती करतो याचा अर्थ असहाय्यतेनं केलेला धावा वगैरे असं काहीतरी समजू नको. डू यू अंडरस्टँड? येस, आय डू दीनानाथ. आणि आताही मी चॉईस केला आहे. मी तुझ्या प्रेस कॉन्फरन्सला येणार आहे, पण या दोघांच्याही साक्षीनं तुम्हाला एक शब्द द्यायचा आहे. या प्रेस कॉन्फरन्स नंतर मी जिवंत असेपर्यंत कुठल्याही सबबीवर तू घुसणार नाहीस आमच्या आयुष्यात. लीव अस अलोन. सुमन, तुला असं नाही वाटत निदान आता तरी तू आम्ही, आमच्या या शब्दांच्या ऐवजी मी, माझ्या हे शब्द वापरायला हवेस तुझ्या आयुष्यात? बाबा, तर आता या मंचावरती या दिग्गजांच्या सोबत मी आमंत्रित करणार आहे या तीनही नाटकाच्या निर्मात्यांना, ज्यांच्या पाठबळामुळे या सुंदर सुंदर कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचतात. तर या मंचावरती मी आमंत्रित करतो लगीन घाई या नाटकाचे निर्माते गोपाळ अलगिरी यांना. तर आता मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे शेवग्याच्या शेंगा या नाटकाच्या निर्मात्या लता नार्वेकर यांना. आता यानंतर मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे त्या तिघांची गोष्ट या नाटकाचे निर्माते शरद बागवे आणि अशोक नारकर यांना. गोपाळ सर, अतिशय मनापासून आमच्या या मंचावरती तुमचं स्वागत. लगीन घाई हे नाटक तुम्ही निर्मित केलेलं आहे, तर हा अनुभव कसा आहे सर? आता छानच अनुभव आहे. मला असे लगीन घाई वगैरे ही नाटकं करणे फार आवडतात, किंवा प्रेमावरचे विषय हे फार आवडतात मला. म्हणून मी हे लगीन घाई केलं आणि त्या क्षणी मी ठरवलं की हे नाटक
100% चालणार. वा वा. आणि मला सराफ साहेबांची, आदित्य, सर्व टीमची मला जेवढी अद्वैतची आणि जेवढी मला हे मिळाली मदत, आणि ह्या मदतीच्या जोरावर मी या नाटकाचे 1000 प्रयोग करणार हे मी त्या क्षणी ठरवलं. मॅम, तुमचं मनापासून स्वागत. रंगभूमीवरच्या एक ऍक्टिव्ह निर्मात्या म्हणून ज्यांचं सतत नाव घेतलं जातं त्या आहेत लता नार्वेकर. तुमच्याच निर्मिती संस्थेतून एक नवीन नाटक सगळ्यांच्या समोर येत आहे, शेवग्याच्या शेंगा. तर तुमच्या काय भावना आहे? मला खूप आनंद होतोय. मी शिक्षिका होते हो, आणि मला असं वाटलं की आपण जर शिक्षिका आहोत, विद्यार्थ्यांना शिकवतो, तर समाजातला आपण काहीतरी देऊया आणि ते नाटकाच्या रूपाने देऊया. म्हणजे मेसेज असेल कुठलाही किंवा शिक्षण असेल ते प्रबोधनातनं देऊया. आणि म्हणून मी इकडे वळले. माझा एक पिरियड वाईट असेल आणि त्या काळात जर मी नाटक काढलं किंवा प्रोडक्शन दिलं तर ते चालणार नाही. ही साधी गोष्ट आहे. पण दुकान बंद करता येत नाही, ते चालू ठेवावंच लागतं. कारण त्याच्यावर 20 ते 25 माणसं पोचली जातात त्या दुकानावर. पण तुमच्यासारखे निर्माते आहेत म्हणून ही रंगभूमी जिवंत आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या निर्मात्यांसाठी झाल्या पाहिजेत. त्या तिघांची गोष्ट सारखं हे अप्रतिम नाटक, आणि ते तुम्ही दोघांनी निर्मित केलेलं आहे. तर दोघांची काय प्रतिक्रिया आहे त्या तिघांची गोष्टबद्दल? हे नाटक एक उत्तम लेखन, उत्तम डिरेक्टर आणि उत्तम अभिनय असलेलं हे एक चांगली भट्टी जमलेलं नाटक. आत्ताच आम्हाला मास्टर दीनानाथ मंगेशकर बेस्ट नाटकाचा अवॉर्ड मिळाला आहे. वा 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 वा, अभिनंदन. हे नाटकाबद्दल पूर्वीपासून मी फार ऐकलं होतं आणि ते विनय आपट्यांकडे होतं वगैरे सगळं, तो इतिहास मला माहिती होता. ह्या नाटकाचा संबंध आल्यानंतर मला लक्षात आलं की जर शरद पोक्षे काम करणार असेल तर आपण हे नाटक प्रोड्यूस करूया. म्हणून मी शरदला पहिल्यांदा फोन करायला सांगितलं आणि शरदचा एकदा ओके आल्यानंतर मग काय पुढचा प्रश्नच नव्हता. क्या बात आहे.